नमस्कार, मी प्रिया स्वागत करते तुमचं चव मराठी मातीची या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण जी रेसिपी बनवणार आहोत तिचं नाव आहे खमंग ढोकळा. हा खूप जाळीदार आणि खूप फ्लफी असा ढोकळा बनतो. नक्कीच जर तुम्ही अचूक प्रमाण घेऊन हा ढोकळा बनवला तर तुमचाही ढोकळा कधीच बिघडणार नाही आणि खायला तर अप्रतिम हा ढोकळा लागतो. तुम्हाला नक्की आवडेल. तर कसं अचूक प्रमाण घ्यायचं हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. जर रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण जे साहित्य लागणार आहे ते पाहून घेऊयात. तर इथे 1 वाटी मी बेसन घेतलेलं आहे या कपाने आणि याच कपाने अर्धा कप मी रवा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर हे छोटे जिन्नस आहेत. 1 टेबलस्पून मी इथे तेल घेतलेलं आहे. पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे आहे. त्याचबरोबर पोहे खायच्या चमच्यानेच अर्धा चमचा खायचा सोडा आहे. पाव चमचा हळद आहे. त्याचबरोबर पोहे खायच्या चमच्यानेच 1 चमचा लिंबू सत्व आहे आणि अर्धा चमचा मीठ आहे. जर पोहे खायचा चमचा वापरला तुम्ही तर प्रमाण अशा प्रकारे येईल आणि 1 चमचा साखर आहे. साईडला मी बाकीचं मेजरमेंट दिलेलं आहे जे टेबलस्पूनचं माप असतं त्याने. तर इथे मी जे बेसन आहे ते एका पातेल्यामध्ये अशा प्रकारे टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्येच आपण रवा टाकून घेणार आहोत. हे दोन्ही मी चाळून घेतले होते छानपैकी, म्हणजे सारखं प्रमाण होईल आपल्याला, म्हणजे खूप फ्लफी असा आपला ढोकळा बनेल. चाळूनच घ्यायचा आहे आणि यामध्ये आपण सगळे जिन्नस मिक्स करणार आहोत. मीठ टाकलेलं आहे मी, हे लिंबू सत्व आहे आणि पाव चमचा हळद पावडर आहे. 1 पोहे खायचा चमचा साखर. त्याचबरोबर 2 ते 2.5 चमचे तेल वापरलेलं आहे. हे आपल्या रोजचं खाण्यातलं तेलच आहे आणि पाणी टाकत आहे. ज्या कपाने आपण बेसन मोजून घेतलं होतं त्या कपाने साधारण 1.5 कप आपल्याला पाणी लागेल. तर मी सर्वात पहिल्यांदा 1 कप पाणी थोडं थोडं टाकून याला मिक्स करून घेणार आहे. यामध्ये मी खायचा सोडा टाकलेला नाही, कारण खायचा सोडा आपल्याला नंतर ॲड करायचा आहे. तर तो बाजूलाच ठेवलेला आहे. बाकीचे सगळे जिन्नस मी यामध्ये ॲड केलेले आहेत. छान असं मिक्स करायचं आहे. लिंबू सत्व, बाकीचे जिन्नस छान मिक्स झाले पाहिजे आपल्या बॅटरमध्ये आणि हे अशा एका साईडने चालवत आपल्याला सगळ्या गाठी मोडत हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. साधारण 1.5 कपाला 2 चमचे कमी पाणी मला इथे लागलेलं आहे. खूप जास्त पातळ असं आपल्याला हे बॅटर बनवायचं नाही. हे बघा किती मऊसूत आणि किती फ्लफी असं हे बॅटर दिसतं आहे. थोडं थोडं जसं पाणी लागेल तसंच आपल्याला ॲड करायचं आहे. एकदम सगळं पाणी टाकायचं नाही. अंदाजे 1.5 कपाला कमीच आपल्याला याला पाणी लागतं. ज्या आपण वाटीने किंवा कपाने तुम्ही मेजरमेंट करायले त्यानेच पाणी पण मोजून घ्या. तर इथे मला आता हे सोडा जो मी टाकलेला नाही याच्यावर झाकण ठेवून आपण बॅटरवर सोडा बाजूला ठेवून हे आपण 15 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपण कढईमध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवणार आहोत, म्हणजे आपल्याला बेकिंगसाठी तयारी करायला पूर्वतयारी. तर इथे मी ही कढई अशा प्रकारे झाकून ठेवलेली आहे. याला उकळी येऊ देऊयात. तोपर्यंत आपण ज्या कंटेनरमध्ये आपल्याला ढोकळा बनवायचा किंवा ताटामध्ये बनवायचं त्याला ग्रीसिंग करून घेऊयात. तर ग्रीसिंग करायसाठी मी इथे तेलाचा वापर करत आहे. तुम्हाला जर तुपाचा किंवा दुसरं कशाचा करायचा असेल तर तेलाचाच करतेच सगळेजण. तर मी इथे तेलाचा वापर करत आहे. तुम्ही या जागी खाली बटर पेपरही टाकू शकता. तर हे आपलं ग्रीसिंग झालेलं आहे आणि इथे 15 मिनटं झालेली आहेत आणि या बॅटरमध्ये आपण हा खायचा सोडा टाकणार आहोत. खायचा सोडा टाकला की लगेच आपल्याला अशा प्रकारे मिक्स करायचं आहे. एकाच साईडने चमचा चालवत हे बॅटर आपल्याला फेटून घ्यायचं आहे. बघा किती असं फ्लफी होत आहे, असं फुगून येतं
आणि लगेच आपल्याला हे बॅटर ताटामध्ये किंवा ज्याच्यामध्ये आपल्याला बेक करायचं आहे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. ते बघा किती फ्लफी असं झालेलं आहे. खायचा सोडा नेहमीच नंतर टाकायचा, नाही तर तुमचा ढोकळा चांगला बनणार नाही. तुम्ही जर त्याच जिन्नसाबरोबर सगळं ॲड केलं तर. आपण ज्या बेसनाला रेस्ट दिलेली आहे ती रेस्ट जरुरी असते, कारण त्यानेच खूप छान असा ढोकळा तयार होतो. तर इथं लगेच आपल्याला हे बॅटर टाकून घ्यायचं आहे. इथं मी केक टीन वापरलेलं होतं ढोकळा बनवण्यासाठी, तर ते केक टीनमध्ये ही बॅटर टाकून घेणार आहे आणि लगेच आपण कढईवर याला वाफवण्यासाठी ठेवणार आहोत. अशा प्रकारे. तर इथं 20 मिनिटं आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे मीडियम गॅसवर. आणि 20 मिनिटानंतर आपला ढोकळा नक्कीच तयार होईल. तुम्ही चेक करून घ्या एकदा. ह्या 20 मिनिटानंतर अशा प्रकारे आपला ढोकळा तयार झालेला आहे. आपण याला एकदा चेक करून घेऊयात. तर इथे मी सुरी घालून पाहिलेली आहे, तर काहीच चिटकलेलं नाही. तर हा आपला तयार आहे ढोकळा. त्याला थंड होण्यासाठी आपण साईडला काढून ठेवू. जेव्हा रूम टेम्परेचरवर येईल थोडाफार, तेव्हा आपण याला डिमोल्ड करूयात. तोपर्यंत आपण याचा तडका तयार करून घेऊयात. तर याच्यामध्ये आपल्याला कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये आपण मोहरी टाकून घेणार आहोत. तर इथे मी अर्धा चमचा मोहरी, त्याचबरोबर अर्धा चमचा जिरं टाकून घेतलेलं आहे तेलात. आणि 3 ते 4 मिरच्या मधातून कापून मी याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. हे छान तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचे आहेत. आणि यामध्ये आपल्याला साखर, मीठ आणि हिंग टाकायचं आहे. तर अगदी 1 मिनिट आपल्याला तेलामध्ये हे मिरच्या होऊ द्यायच्या आहेत, अर्धा ते 1 मिनिट. आणि यामध्ये आपण आता 1 चमचा साखर, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्तही घालू शकता. 1 ते 1.5 चमचा साखर मी इथे घालत आहे. आणि त्याचबरोबर चवीनुसार थोडंसं म्हणजे पाव चमचा असं मीठ टाकलेलं आहे आणि अगदी पाव चमचा असं हिंग टाकलेलं आहे. मिक्स करून घेऊयात. आणि यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. अगदी अर्धा कप पाणी टाकायचं आहे. इथं अर्धा कप पाणी मी टाकलेलं आहे आणि याला एक छान उकळी येऊ द्यायची आहे. एक उकळी आली मस्त लगे. आणि याला आपण आता डिमोल्ड, गॅस बंद केलेला आहे मी, आणि आपण ढोकळा डिमोल्ड करून घेणार आहोत. तर सुरी 4ही बाजूनी काढून मी घेणार आहे, म्हणजे आपला ढोकळा व्यवस्थित असा डिमोल्ड होईल. हा बघा किती सॉफ्ट आणि किती अलगद आपला ढोकळा तयार झालेला आहे. तुम्ही अशाच प्रकारे बनवा, म्हणजे तुमचाही ढोकळा नक्कीच बिघडणार नाही, असाच मऊसूत बनेल. तर इथे मी याचे काप करून घेणार आहे ढोकळ्याच्या साईजचे. अगदी फ्लफी आणि सहज कापला चालला आहे हा ढोकळा. खायला पण खूप अप्रतिम लागतो. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. आणि तुमचा ढोकळा कसा बनला हे कमेंट करायलाही विसरू नका. हा बघा आपला ढोकळा तयार आहे. तर याला आपण बघा किती मऊसूत आणि किती जाळीदार बनलेला आहे. ते यावर आपण आता फोडणीचं पाणी टाकून घेणार आहोत. ते हे सगळं मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत मी ढोकळ्यावर, आणि पाणी आपण टाकून घेणार आहोत. थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे.
ते पाणी सगळ्या ढोकळ्यामध्ये आतमध्ये गेलं असं टाकायचं आहे. सगळीकडे स्प्रेड करायचं आहे आपल्याला. अगदी विकत्रीसारखा ढोकळा बनतो. तुम्ही या जागी रव्याच्या जागी इथे तांदळाच्या पिठाचाही उपयोग करू शकता. तर तयार आहे आपला खमंग असा ढोकळा.